हॅलो. आपल्याला बरेचदा असं वाटतं की आता खूप उशीर झालाय, आता काही करता येणार नाही कोणत्याही कामामध्ये. म्हणजे लहान काम असू दे, मोठं काम असू दे, आपण बरेचदा लगेच गिव्हअप करतो की आता उशीर झाला, आता काही करण्यात अर्थ नाही. पण म्हणजे मला असं वाटतं बरेचदा की असा उशीर झालेला नसतो. आपण कोणत्याही वेळी ज्यावेळेला आपल्याला वाटेल, मनाची तयारी झाली की आपण काम सुरू केलं की ते त्या मोमेंटपासून सुद्धा काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे लगेच गिव्हअप करून टाकण्यापेक्षा ज्या वेळेला आपल्याला आपल्या मनाची तयारी झालेली वाटते, आपल्याला जाणीव होते की ते काम आपण करायला हवं, तेव्हापासून आपण वाट न बघता आपण ते स्टार्ट केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्याला जाणीव होते, कदाचित ती आपल्यासाठी चांगली वेळ असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इट्स नेव्हर टू लेट, डोंट गिव्ह अप म्हणू शकतो ना. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर, तसं काहीसं. त्यामुळे अगदी गिव्हअप करून सोडून देण्यापेक्षा कोणतीही गोष्ट असेल तर ती आपण सुरुवात केली, ॲटलिस्ट सुरुवात. कारण एक सुरुवात, फक्त एक स्टार्ट महत्त्वाचा असतो. आपण एकदा स्टार्ट केलं की मग कोणतंही वय असू दे, काही मर्यादा असू देत कामामध्ये, आपलं काम जर सुरू केलं की त्याला एक गती मिळते, चालना मिळते आणि त्याचं यश मिळू शकतं. यश मिळणं न मिळणं, यशाची आपण जी प्राप्ती असते त्याचं जे परिमाण आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. की यश म्हणजे काय, काम करत राहणं हे सुद्धा आपल्यासाठी एक यश असू शकतं. पण त्याच्या उच्च कोटीच्या पदाला पोहोचणं म्हणजेच यश असेल असं नाही. प्रत्येक क्रिकेटर सचिन तेंडुलकरच होईल असं नाही. प्रत्येक गायक लता मंगेशकरांपर्यंतच पोचतील असं नाही. ती जी जर्नी असते स्टार्ट झाल्यानंतरची, एका पातळीपर्यंत पोहोचण्याची, त्याला आपण सक्सेस म्हणू शकतो. म्हणून गोष्टी सोडून देण्यापेक्षा उशीर जरी झाला असला तरी त्या करत राहणं महत्त्वाचं असतं. म्हणजे असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं सांगा.